चित्ती विको लावलाय का विको नको पाहिजे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, कृपादानी कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. मौलौबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते. श्रीकृष्णाय तुभ्यं नमः. मावळवे तो विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिनी विकासो वंदो आता. चोखट चांग चोखट चांग चोखट पांडुरंग एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग, एक माझा पांडुरंग. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज 4040 अभंग, 4041, 4044, 4700 अभंग अशा वेगवेगळ्या प्रतीत अभंग आहेत. त्यामध्ये मागणीपर अभंग आहेत, 150 पावणे 200 मागणीपर अभंग आहेत. हा अभंग संतपर नाही, संत संगतीची मागणी करणारा अभंग आहे. असं आहे. देव वसे चित्तीन त्याची घडावी संत संगतीची मागणी करणारा अभंग आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह 9व्या वर्षातलं हे 7वं कीर्तन आहे. आणि यामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई व संत चोखोबा महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा सोहळा आहे. आपल्याला बऱ्याच महात्म्यांचा आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रेरणा वैकुंठवासी योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, परमपूज्य वैकुंठवासी नानाजी महाराज वडनेरे, परमपूज्य वैकुंठवासी काशीनाथ बाबा खेडलेकर, त्याचप्रमाणे हरिभक्तीपर्यंत तुकाराम महाराज पवार, परिसरातली सगळी गुणवंत मंडळी आहे. त्याचप्रमाणे पारायण चालक आहेत, गोरख कडलग आहेत, अरुण वैद्य आहेत, कैलास डुंबरे आहेत, बापू कदम आहेत, मृदंगाचार्य, कार्तिक महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज जगताप आहेत, भागवत महाराज कदम, वैजनाथ महाराज घोंगडे, प्रमोद महाराज भोसले, भरत महाराज जाधव, असंख्य मंडळींची नावं आहेत. सगळी काही नावं घेणं शक्य नाही. आणि या भरवस फाट्याला अशा प्रकारानं
इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. गगनावरी. मोठा कार्यक्रम होऊन गेला. मग आता तृप्ती भुकेली काय करू माये, पुन्हा ऐकावंच राहा. पोट भरेपर्यंत जेवावं, गाव येईपर्यंत चालावं, पाणी लागेपर्यंत खोदावं, मदत मिळेपर्यंत हाक मारावं, आजार जाईपर्यंत औषध घ्यावं आणि देव भेटेपर्यंत कीर्तन ऐकत राहावे. पावसाचंही आगमन झालं आणि दुसरंही झालं आगमन. चला, असे हजारो राजे झाले याच्यापूर्वी भारतात. मला काहीच वाटत नाही त्याच्यातलं. फक्त एकच आहे, सर्वे न्यायेन वर्तताम जगती सुख वर्धताम. एवढीच अपेक्षा आहे, कोणीही येऊ. चला ठीक आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्तातलं जर 7वं कीर्तन असलं तर कीर्तनकार बुवा मागणीपर अभंग घेतात. हे औचित्य साधून हा मागणीपर अभंग घेतलेला आहे. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार महाराज जे असतात, या ना पुढे बसा. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार महाराज नाम महिमा सांगतात. भक्ती, ज्ञान, वैराग्य, उपासना, पंढरी, अद्वैतपर असे मध्ये कीर्तन होतात. 7वं कीर्तन मागणीपर. 8व्या कीर्तनात बाललीला, बालक्रीडा, वनक्रीडा, कंदुक्रीडा, मृतिका भक्षण क्रीडा, दामबंधन क्रीडा, नवनीत चोरलीला, युद्धलीला, कंसवध लीला, गोवर्धन धारण लीला, आख मिचवली लीला, सात्विक लीला, राजस लीला, तामस लीला, जग निर्माण लीला, जग पालन लीला, जग संहार लीला, अंतरंग लीला, बहिरंग लीला, हरिहर मिलन लीला. तुम्ही हिशोब केला. 51 लीला आहेत. हे डोंगरे महाराज सांगायचे. या 51 लीला यूट्यूबच्या कोणत्याच कीर्तनात टाकलेल्या नाही आहे. मग ते 8व्या दिवसाचे कीर्तनकार सांगतात. यामधला एक महत्वाचा एक भाग असा आहे, मागणी परभंग घेतला कशा करता, ज्यांनी 7 दिवस सेवा केलेली आहे त्यांना मागण्याचा अधिकार होतो. ज्याने आपल्या NDCC बँकेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपली ठेव ठेवलेली आहे, पैसे ठेवलेले आहेत, सेविंगमध्ये, फिक्समध्ये, FD मध्ये, त्याला पैसे काढण्याचा अधिकार आहे. ज्याने काहीच ठेवलं नाही त्याने विड्रॉवल लिहिला, काय भेटील, इथे भेटील, दुसरं काय भेटेल त्याला. उगीच गर्दी कशाला करतो बाबा, जा निघा. एक गोष्ट महत्वाची, ज्याने सेवा केली त्याला मागण्याचा अधिकार आहे. सेवा करणाऱ्याला मेवा मिळतो, कावा करणाऱ्याला मेवा मिळत नाही. क्षणभरचं सुख मिळेल त्याला, ते जाऊ द्या काय करतात. पण एक सांगायचं राहिलं माझ्याकडून, जगामध्ये जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर वारकरी संप्रदाय विशेष आहे. आणि वारकरी संप्रदायात पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. संत, ग्रंथ, पंत, भगवंत. आपण आता असं करू, फिरोजपूर नावाचं गाव आहे पंजाब राज्यामध्ये. पंजाब राज्याचं नाव का पडलं, हे 5 नद्या तिथे मुख्य आहेत. पंच अप, अप म्हणजे पाणी, पंच अप. काय झालं त्याचं, ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. बोलले ना गायनाचार्य. पंढरीपर प्रकरणातला शेवटच्या अभंगातलं चरण आहे. सांगा कोठे, कोठेच नाही ना, काय सांगू. हा, पेन मधून तेल निघत नाही, राहील ना ध्यानात. खडकावर पेरलेलं उगवत नाही, पाण्यावर लिहिलेलं उमटत नाही, आणि नास्तिकाला किती सांगितलं तरी पटत नाही, म्हणून मी त्याच्या नादी लागत नाही. पुन्हा सांगू, राहील ध्यानात. संत आहे पंथ नाही, पंथ संत आहेत, ग्रंथ नाही, ग्रंथ आहे पंथ आहे, संत नाहीत. पण शेवटी एक लक्षात ठेवा, चतुसूत्री महाराष्ट्रात आहे, काही हरकत नाही. मग या सगळ्या महाराष्ट्रात 52 संत आहेत. पूर्ण भारतात 656 जिल्हे, मोजू नका. कुठे मोजायला जाता रे तुम्ही, राहील का ध्यानात तुमच्या. 656 जिल्हे, 29 राज्य, 5,60,000 गावं. ह्या गावाचा मेळ का बसत नाही,
राहील का ध्यानात तुमच्या? मोठ्या शहरामध्ये खेडे समाविष्ट झाले, पुण्यामध्ये 45 छोटी छोटी खेडे समाविष्ट झाले, म्हणून मेळ बसत नाही. ऐका आता पुढचं. सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असा आहे, पूर्ण भारतभर 4 धर्माचे लोक आहेत, मुख्य भाषा 14 आहेत आणि 252 संतांची यादी आहे. तुमच्या नगर जिल्ह्यात तो ग्रंथ मला मिळाला. 252 वैष्णवा की वार्ता. वार्ता म्हणजे कथा. आज सकाळी त्या ग्रंथाचं नुसतं दर्शन घेतलं मी बाहेरून. 252 पैकी एकट्या महाराष्ट्रात 52 संत, आणि या 52 संतांमध्ये तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा सावकाश. कलशाच्या वर काम नाही, नदीचा संगमाच्या पुढे प्रवास नाही, यज्ञाची पूर्णाहुती टाकल्यावर पुन्हा पूर्णाहुती नाही, पौर्णिमेच्या पूर्ण कला झाल्यावर पुन्हा 16वी 17वी कला 18वी कला नाही. तुकोबाराय कडक झाले. मग आम्हाला काय दिलं? ऊसवाल्यांना कर्ज सूट केलं, ऊसवाल्यांना ठिबक सिंचन दिले. आम्हाला काय? आम्हाला काय? बाजारातून वडील आल्यावर कोबू, फ्लावर, पडवळ, घोसाळं, गिलकं, मटकी, लेकरू म्हणतो माझा खाऊ कुठं यायचं. लहान लेकराची नजर कशावर गेली? हा, प्रेम भातुके. भातुक म्हणजे प्रेम. माझ्याकरता काय? मग तसे लोक म्हणजे आमच्या सगळ्या जगाला गाथा दिलेली आहे. काही काही योजना अशा राहतात, ज्याची शेती बागायती नाही त्याला, ज्याचा मुलगा नोकरीला लागला नाही असा, ज्याने याच्यापूर्वी कर्ज घेतलेलं नाही असा. ध्यानात येत आहे ना? ज्याने याच्यापूर्वी सुशिक्षित बेरोजगारच्या योजना घेतलेल्या नाहीत असा, आणि ज्याचं बरं का वय 75च्या पुढे झालंय असा. आता कोण सापडेल असा? जेणेकरून या योजनेत कोणी बसवू नये. पण तरी लोक खोटं नाटक करून 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 बसूनच जातात. पण एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची? संत महात्मे जगाला ग्रंथरूपानं ज्ञान देऊन जातात. तो एक विषय ऐकून घ्या. लहानशी पक्षिणीच्या घरट्यामध्ये पिलू आहे आणि त्या आपल्या चोचीतून त्याला भरवते. एक पिलूने आईच्या चोचीतून घ्यावं, गाईचं वासरू गाईच्या काशीतून घेतं. 2.5 वर्षाचा नातू आजीच्या आईच्या आत्याच्या हातातून घास घेतो. किती झाले? 3 झाले. समुद्राचं पाणी घ्यान प्या, ताण जाणार नाही, आणि जबरदस्तीने प्याले तर वांती होईल. मग समुद्राचं पाणी ढगाच्या तोंडून घ्यायचं. तसं सगळं विश्वातला शास्त्राचा शास्त्रार्थ संतांच्या मुखातून घ्यायचा. काय करता त्या बाकीच्या गप्पा? एक होतं खेकडणं, एक होतं माकड, आणि ते होतं एकड. एक होती सासू, एक होता जावई. वाया व्यर्थ कथा म्हणून काय करते? परत ऐका, आणखी सांगून निघून जायचं आहे. सगळ्या जगाला गाथा देऊन टाकलेली आहे, आणि त्या गाथेमध्ये मागणी पर आजचा अभंग आलेला आहे. पण आम्हाला पहिली शंका ही आहे, संत मागतच नाहीत. हा, शंका चुकीची नाही, शंका बरोबर आहे. काही तर शंका दे. कोणताही कीर्तनकार बाबा कमरेला उपरणं का बांधतो? कंबर दुखतं म्हणून. अरे का सगळ्यांचीच कमरं दुखतात का? चुकीची शंका. शंका शास्त्रीय असावी, अशास्त्रीय शंका नसावी. बोला, मागतच नाही. अहो थांबा, ज्याला मामा नाही त्याला मामी असेल का? ज्याला काका नाही त्याला काकी असेल का? ज्याला भाऊच नाही त्याला भाऊजाई असेल का? ज्याला मेवणीच नाही त्याला साडू असेल का?
डबल डबल मानायला होते काही काही. पण गोष्ट सांगू का, जो मागतच नाही त्याचे मागणी पराभंग होतीलच कसे. काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, काही मागणे अमानुषित, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो, वडिलाची रीत जाणत असो. काहीच मागत नाही, कुणाजवळ मागत नाही, कधी मागत नाही, कशा करता नाही, पोटा करता नाही, पेटी करता नाही. प्रल्हादाने भगवंताला प्रार्थना केली, खांबातून प्रगट झाले हरी नरसिंह, आणि त्याने हिरण्यकश्यपूचं पोट विदारून टाकलं, दिलं टाकून खाली. ज्याच्या त्याच्या कर्माचं फल आहे. भगवान परमात्म्याने नरसिंहने प्रल्हादाला उचलून घेतलं, उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. प्रल्हाद भद्र भद्रंते, भद्र म्हणजे कल्याण, तुझं कल्याण हो, कल्याण मस्तो. मागून घे, तुझा मागण्याचा अधिकार आहे. मागणार नाही, माग. मी 3 भुवनाचं वैभव तुला देतो, मला काहीच मागायचं नाही, माझं समाधान होण्याकरता माग. म्हणे देवा मी मागणार नाही. अरे माझ्या समाधानाकरता माझा मान ठेव, माग. म्हणे देवा तुम्ही टुमणं लावलं, टुमणं तिकडचा शब्द आहे पुण्याकडचा, तर मग मागतो. हा मग माग, आता द्याल ना, आताच मागू, देताय आताच देतो. 3 भुवनाचं वैभव माग, माग. म्हणे देवा द्या, काय मला मागण्याचीच इच्छा होऊ नये हा वर द्या. आता सगळेजण सांगा, चुकलं तरी चालेल, प्रल्हादाने मागलं का मागलं नाही? काय मागलं म्हटलं तर काय मागलं? मागण्याचीच इच्छा होऊ नये म्हणजे काय मागलं? याच्या मागण्यात न मागणं आहे. एक वर्ग असा आहे त्याच्या न मागण्यात मागणं आहे. गरीबाचा मुलगा मामाच्याकडे शिकला, हायस्कूल शिकला, कॉलेज शिकला, नोकरी मिळाली नाही, टेलर काम करायचा, 100-200-400 रुपये मिळवायचा. 25 वर्ष झालं, पाहुणं रावळं यायचीच बघायला त्याला. त्याची आई आली त्याला घ्यायला, म्हणे दादा मी याला घेऊन जाते, पाहुणं रावळं येतात बघायला. तेवढ्यात तिची भाऊजाई, ह्या मुलाची मामी, टेलर काम करण्याची, तुमच्या घरी कोण मुलगी देईल? तुम्हाला घर व्यवस्थित नाही, रान नाही, तुम्हाला पक्की सरकारची नोकरी नाही, कोण तुमच्या घरी मुलगी देईल? हा टेलर काम करताना बंद केलं थोडं, म्हणे मामी ऐकून घ्या, मी काहीच मागणार नाही आणि तुम्ही देऊ नका, मला काही मागायचंच नाही, मी हात पसरवणार नाही, मी स्वाभिमानी आहे. फक्त एकच माझं म्हणणं आहे, माझी आई तुमची नणन, माझ्या आईच्या तुम्ही भाऊजाई, नणन आणि भाऊजाई तुम्ही दोन्ही जणी विणी विणी होऊन जा, मला काहीच देऊ नका. किती लोक आईच्या ध्यानात आलं, सारे आईच्या ध्यानात आलं, तुम्ही दोघी विणी विणी, मला काहीच देऊ नका. याच्या मागण्यात बरं का, न मागण्यात मागणं आहे. आणि काहींच्या मागण्यामध्ये उघड मागणं आहे. रामायण सांगायचं असेल 2.25 लाख रुपये, भागवत सांगायचं असेल 1.5 लाख रुपये, एक कीर्तन जर असेल तर 3वर 1 हे उघड मागणं आहे. त्यांचा संबंध काही घेणं नाही, काही देणं नाही, त्यांना पाप नाही, पुण्य नाही, काहीच नाही, काही नाही, काही नाही. लहान मुलाला 6 महिन्याच्या मुलाला सोमवार असतो का शनिवार? तो गाणीत लोडतो का मूत्रात लोडतो, त्याला काही घेणं नाही. हा एक उघड मागणारा, न मागण्यात मागणं असणारा, मागण्यात न मागणारा असणारा, हे 2-3 वर्ग झाले. मग तुकोबाराय म्हणतात काहीच मागायचं नाही, काहीच मागायचं नाही, काहीच मागायचं नाही. मग मागणे पराभंग झालेच कसे? ऐका बरं, सरळ निघून जा. 2021 किलोमीटर बिहार राज्य आहे, थोडं इकडे जावं लागेल काशीपासून असं, आणि इटारशीपासून काशीचा पाठा पाकतो इकडे. तिथे एका राजाला संध्याकाळच्या वेळेला सिंहासनावर बसला असताना शत्रू पक्षाच्या शिपायांनी अचानक हल्ला केला, त्याचा वध केला. त्याची पत्नी ती आरडा ओरडा ऐकली, ती गरोदर मावली राजभवनातून पळाली गवताळ भागात आणि कुठेतरी गवतामध्ये लपली, आणि ती गरोदर होती
तेव्हाच तिला प्रसूती वेदना झाल्या, मुलाला जन्म दिला गवतावर. त्यांनी सगळा राजवाडा धुळून काढला. ह्या राजाची राणी मारून टाकायची आहे, तिलाही वाचू द्यायचं नाही, याचा वंश वाचू. राजनीती अशीच आहे. 16वा अध्याय जो वाचील तो हो म्हणेल. झालं, काही झालं नाही. ती गवतामध्ये त्या मुलाला तिने पाजलं. मुलगा रडायला लागलं होतं, पाजलं. पण अशा थोड्या अंतरावरून घोड्यावर बसून एका हातात मशाल आणि एका पाठीला तांगलेली तलवार घेऊन शिपाई धावत होते. रानात या बाईला शोधून काढू. कुठे पती जवळच गवताच्या मागे, राजवाड्याच्या मागे लपलेले होते काही अंतरावर. झालं, त्यांना ती सापडली नाही. मुलगं पाजलं, पती रडेल ना, आणि जर कोणाला आवाज ऐकू गेला तर यालाही मारून टाकतील, मलाही मारून टाकतील. मुलगा एका ठिकाणी आणि ती दुसऱ्या ठिकाणी झोपली. सकाळ झाली, दिशाभूल झाली, मुलगं सापडलं नाही. ते गुराख्याला सापडलं. गुराख्याने मोठं केलं, गाईचं दूध पाजून, आणि त्याला गुरं वाढायला पाठवलं. माझी गुरं ओढून आणा, शिक्षा करीन. आणि असं पाहिलं आर्य चाणक्य ब्राह्मणाने. आर्य चाणक्य ब्राह्मणाने जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला कळालं हा मुलगा सामान्य नाही, राजबिंडा. राजाचाच होता ना तो राजबिंडा. त्याला घेऊन गेले. तरुण झाला, युद्धनीतीचं शिक्षण दिलं आणि नंद राजाचा नाश केला. शेंडीला गाठ मारली. तो मुलगा राजा झाला. पण कसा झाला ऐका. त्याच्या आईने गवतावर जन्म दिला तेव्हा चंद्र आकाशामध्ये गुप्त रीतीने होता. चंद्र गुप्त रीतीने होता म्हणून त्याचं नाव चंद्रगुप्त पडलं. आणि तो मौर्य कुळातला होता म्हणून चंद्रगुप्त मौर्य झाले. त्या राजघराण्यात भानगडी सुरू झाल्या. त्यातले काही मौर्य महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात जावडी गावाला गडी बांधली. तिथं पुन्हा भानगडी सुरू झाल्या. राजनीती अशीच आहे. तिथून पुणे जिल्ह्यात इंद्रायणीच्या काठावर देहू गावाला काही लोक आले आणि या वंशामध्ये विश्वंभर बाबा आणि आमाबाई पहिलं जोडपं. तुकाराम महाराजांचा वंश मौर्यापासून मोरे झाले, शिलाधारपासून शेलार झाले, परमारपासून पवार झाले, कर्नाटकातून चालुक्य कुळातले लोक आले ते साळुंके झाले, कदंब कुळातून आले आणि कदम माऊली झाले. बरोबर आहे ना मग हो म्हणायचं ना कधी कधी. कदंब कुळातून कदम झाले. अजून सांगाय भरपूर आहेत. शिलाधारचे शेलार झाले. मग हे मौर्याचे मोरे झाले. यांना 2 मुलं झाले, दोन्ही युद्धात मारले गेले. हरी आणि मकुंदा. एकाची पत्नी गरोदर आणि तिला पती मेल्यावर महिन्यात किंवा 1.5 महिन्यात असं काहीतरी मूलबाळ झालं. तिचं नाव विठाबाई, त्या मुलाचं नाव विठोबा. विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हया, कान्हयाचा बोल्लोबा. किती पिढ्या झाल्या? विश्वंभर बाबा, आमाबाई 1, हरिमकुंदा 2 बरं का, विठोबा, पदाजी, शंकर, कान्हया आणि बोल्लोबा. आणि बोल्लोबाचं लग्न कनकाई बरोबर झालं. आता किती पिढ्या झाल्या? 8 नाही 7च. लग्न झाल्यावर पिढी नाही वाढत. रेशनिंगचे गहू तांदूळ वाढत्यात. आणि तिथे बोल्लोबांच्या घरी तुकोबारा जन्माला आले. पंढरीची वारी आहे माझे, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कला करी तीर्थव्रत, आणि कला करी तीर्थव्रत, आणि कला करी तीर्थव्रत. मग देव म्हणायला लागले तुकोबारा आहे तुमच्या किती पिढ्यांचा परमार्थ आहे? मिराशीचा अर्थ ऐकून घ्या गाथेतला. गाथा सोडवणारं सुंदर सांगतात, मला तसं सांगता येत नाही. मिरासी म्हणजे परंपरेचा हक्क. माझ्या वडिलाची मिरासी का देवा तुझी चरण सेवा. मग मागा ना तुकोबाराया. मागायचं नाही मला. काय करावं आता? काही प्रसंगच असे येतात, काही प्रसंगच असे येतात. कल्याण आहे ठाणे जिल्ह्यातलं, जागीरदाराचं गाव, तालुक्याचं गाव, रेल्वेचं जंक्शन. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम 2 भाग आहेत. तिथे एक सप्ताह होता, पण तो सप्ताह महिलांचा. हायस्कूलचा आवार घेतलं आणि तिथं सप्ताह मांडला त्यांनी. 250 महिला पारायणाला, 7-8 महिला कीर्तनकार बुवांचे कपडे धुणारे, कालवण भाकऱ्या चपात्या बनवणारे,
2 4 5 मुख्य महिला वर्गणीला येणारे असा सप्ताह. कुलकर्णीबाई ब्राह्मणबाई अध्यक्ष, बँक ऑफिसर महिला अध्यक्ष. झालं कीर्तन 6 ते 8 लगेच पंगत. पहिलं पान माझं टाकलं कीर्तनकार म्हणून, दुसरा पकवाजा, तिसरं गायनाचार्याचं झेंडकरी इनकरी असे बसले. झालं एवढा भात घातला आणि त्याच्यावर एवढीच आमटी घातली, तो भात कोरडा राहिला. अहो म्हटलं भात कोरडा राहिला, आमटी कोण वाढतं, आमटी आणा इकडे. कोण आमटी मागतं म्हणजे आता ज्यांनी कीर्तन केलं का तेच महाराज. आली बाई भांड घेऊन, तुम्ही आमटी मागली. म्हटलं हो, तुम्हीच बोललात कीर्तनात काहीच मागू नये, कधीही मागू नये, समाजाजवळ देवाजवळ मागू नये. आता आमटी का मागता. म्हटलं कोरडं खा, अपुरं पडलं तर थंडगार पाणी टाकून घे. मग आता माझं कीर्तन संपलं रे, एक उशी द्या, एक चादर द्या, तांब्याभर पाणी ठेवून द्या. हे मागायचं नाही का. तिकडचं मागणं इकडे लावतात, नाही इकडचं मागणं तिकडे लावतात. काही मी तुम्हाला जाता जाता सांगून जातो, व्यवहारातलं लागलं, भूक लागली, तहान लागली, औषध लागलं, गोडी लागली, काय ते मागणं वेगळं आहे. पण संतांचं मागणं अलौकिक, संतांचं जीवन अलौकिक. संतांच्या ज्या कथा सांगतात कीर्तनकार, ते कीर्तनकार अलौकिक. मी समोर बोलत नाही, त्यांच्या मागे बोलतो, माझी हिंमत नाही होत तेवढे, कारण संत महात्म्यांची स्तुती त्यांना आवडत नसते. मग आता तुकोबाराया यांना देव म्हणायचे, मागाना. देव मागायचं नव्हतं, पण तुम्ही हट्ट केला. न पारमेष्टम न महेंद्रदिष्णम न रसाधिपत्यम न सार्वभौमम न रसाधिपत्यम. मला काहीच मागायचं नाही आहे, पण तुम्ही म्हणतात ना. मग देव काय बोलले, तुकोबाराया एका लहान बाळाने घोर तपश्चर्या केली. म्हणजे मी प्रसन्न झालो, शिराचा समुद्र देऊन टाकला. कर्नाटक राज्यात मैसूरच्या बाजूला किष्किंधा नगरी वानरांची, वालीला मारलं, सुग्रल देऊन टाकले. सिंहलद्वीप सिलोन, सिहलद्वीप लंका, हा रावणाला मारलं, वीरशेडाला देऊन टाकले. एवढा मी दाता आहे. मग तुमच्या मनाला काय आवडतं असं मागा. तेवढ्यात देवाच्या बोलण्यावर तुकोबारायांनी जे मागलं ते दुसऱ्या चरणात, ऐसे आवडत मना, 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 ऐसे मनाला आवडतं, ऐसे आवडते म्हणा. लहान मुलाला माती खाणं आवडत असेल तर द्यावी का नाही. एखादा म्हणत असेल मला बरं का माणिकचंदची पुडी आणून द्या, द्यावी का. चुकीचं आहे. लहान मुलगा म्हणायला लागला, न्हाव्याचा मुलगा होता, बाबा मला दोन्ही वस्तारे खेळायला द्या, द्यावं का त्याने.
बाबा तुम्ही जी ज्ञानेश्वरी वाचतात ना ती मला खेळण्याकरता द्या. देता येईल का? म्हणून कोणाला काय आवडेल. काही काही अधिकचन सफरचंद खात नाहीत आणि माणिकचंद खातात. याला बुवा काय करील? काही काही घरी उलटच राहतं. माणूस माडकरी पत्नी हाडकरी आणि तिचं बुवा काय करी. मला वाटतं हेच ध्यानात ठेवताल तुम्ही बहुतेक. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मेहरबानी करून तमोगुणी आहार टाकत राहा. तमोगुणाचा आहार सोडून द्यायचा. दुसरी गोष्ट, जितकं होईल तितका शरीरामध्ये सत्वगुण वाढवा. मला 35 वर्ष झाले तिखट सोडून. ते सांगूनही टाकून देतात महिला, तो नाईलाज आहे. मी चहा सोडलेली नाही, चहा प्यालोच नाही तो सोडून कुठून. ब्रह्मचारी माणसाची सोडचिठ्ठी होते का? ज्याचं लग्न झालं नाही त्याची सोडचिठ्ठी होत नाही. मी चहा सोडली नाही म्हणजे चहा स्वीकारलीच नाही. परत सांगून देऊ का? ध्यानात राहील का? सर्वजण व्यवस्थित एक ऐका. विकार टाकत राहावे, डोक्यामध्ये विचार भरत राहावे. काही काही लोक असं करतात, ज्या बुवाने कीर्तनात हसवलं नाही ते कीर्तन पडलं, आणि जे हसवलं अरे तेच फसवलं. दुधात पाणी हे मालूम होऊन जातं. आणि खरोखर संतांनी समाजाचं प्रबोधन करण्याकरता कीर्तनं घेतले आहेत. एवढं तिखट खाल्लं ते वेगळं, पण एवढं खाल्लं ते वेगळं. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. सातारा जिल्ह्यात चंचळी नावाचं गाव आहे. या वेळेला पोचलो. गावापासून 2 किलोमीटरवर वस्ती. जेवायला त्या वस्तीवर गेलो. म्हटलं माझं जे जेवण आहे ना तिखट टाकूच नका. सातारा जिल्ह्यातलं तुम्ही जे तिखट खातात. वैर बाईला म्हणतो पत्नीला, अरे ही महाराज काय म्हणतात र? वय त्यासने तिखट नाही भावत महाराजासने. कंच कंच खात्यात, किस्त किस्त घेत्यात. म्हटलं कंच कंचन किस्त किस्त काय आहे? मुगाचं वरण करा, तिखट घालू नका. 21, 32, 33, 34, 35 वस्तू टाकतात लोक. केरळमध्ये खोबऱ्याचं तेल टाकतात. इंदूरपासून पुढे राई मोहरीचं तेल टाकतात. महाराष्ट्रात शेंगदाणा टाकतात, काही खोबरं टाकतात. आमसूल, चिंच, गुडवणी, खोबरं, त्याचप्रमाणे गूळ, कढीपत्ता, हिंग, 35 वस्तू टाका. त्याच्या घरात एवढ्या नव्हत्या. मुगाची डाळ नव्हती. त्या बाईने हिरव्या मिरच्या चिरल्या आणि त्याच्यात हरभरा डाळीचं ओलं पीठ भरलं आणि त्या तळलेल्या 8 मिरच्या एकट्याला वाढल्या. जो तिखट खात नाही त्याला. आणि शेजारी पखवाजी आणि एक गायनाचार्य, त्यांना 2-2च. ते स्पेशल होते. अहो म्हटलं इकडं या. वय काय म्हणतात? ह्या मिरच्या काढून घ्या. नव खावा 4-2 आपलं. आम्हासनी बरं वाटेल. म्हटलं पहिली पुण्यतिथी इथंच होईल. तेवढ्यात तो एक टाडकरी खेकसला. त्याला माहित नाही का मी बोवा होतो. त्याने कपडे पाहिले फक्त माझे. हो बाबा, अर्ध्या मिरच्या आम्हासनी लावा. म्हटलं घ्या तो मासनी. रेशनाचा का तांदूळ खुल्या बाजारात घे. झालं कीर्तन झालं. 2:30 वाजले. साताऱ्याचा बुवा कीर्तन वाजून निघून गेला. पुण्याच्या बुवाने 2:30 वाजेला मला झोपेतून उठवलं. पोपट बाबा, पोटात गडबड झाली. तुम्ही काय फसवलं? मी फसवलंच नाही. तूच मागल्या भाऊ मिरच्या. कशा करता सांगले हे कीर्तनकाराने? रोग होईल, शरीराला उपद्रव होईल असं खाऊ नये. भांडण होईल असं बोलू नये. कर्ज होईल असा व्यवहार करू नये. आणि लोक कीर्तनात कंटाळतील इतकं लांबवू नये. सांगा मग आता काय करायचं? मागायचं? ऐका. प्रेम ठेवून राहायचं, भूक ठेवून जेवायचं, काम झाल्यावर निघून जायचं. तुकोबराय निरपेक्ष. सनसन देवाला त्यांनी तणकून सांगितलं, मी तुझ्याकडे मागणारा भिकारी नाही. तैसा मी भिकारी नव्हे. तैसा मी भिकारी नव्हे देवा. तैसा मी भिकारी नव्हे देवा. चाळविली एके रिद्धीवरी. चाळविली येते रिद्धीवरी. येते रिद्धीवरी. तैसा मी भिकारी नाही देवा. तैसा मी भिकारी नव्हे देवा. तैसा
हरी नोहे देवा. भागवत झालं एका ठिकाणी आमच्या जळगाव जिल्ह्यात. त्या घरमालकाकडून ज्वारी घेतली, बाजरी घेतली. तुमच्याकडची मिरची चांगली सांगतात म्हणे. मिरचीचं गाठोडं घेतलं, गोडाची छोटी ढेप घेतली. त्याचं किराणा दुकान होतं, त्याच्यातून किराणाही बांधून घेतला. याला संसारच करायचा, भागवतही सांगून संसारच मागायचा आणि परमार्थ करूनही बास मी मागणार नाही देवा. द्यायचंय तुम्हाला, स्पष्ट लिहिलंय गाथेमध्ये, काही लपून नाही छपून नाही. घेऊ नये तैसे दान ज्याचे धन अभिलाषे. ज्याने अभिलाषेने धन मिळवलेलं आहे त्याचं दान घेऊ नये. स्पष्ट गाथेत लिहिलेलं आहे. मला काही संबंध येत नाही, पण एक भाग असा आहे, तुम्ही देताल ना देवा, मग माझी वासना पुरी करा. देवा पुरवावी इथे पटत नाही आम्हाला. हे जे तुम्ही बोलले ना कीर्तनात, देवा पुरवावी पटत नाही. कोकणात ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात कीर्तन झालं आणि कालचा परवाचा दिवस मुक्ताबाईची पुण्यतिथी होती. वीज कडाडली त्या गुप्त झाल्यात. तो त्या दिवसाचा महिमा सांगितला. कसा कीर्तन सांगितला, सगळा कीर्तन बोर करून टाकला. आणि परवाचा काय महाराज आला, त्याने जाम कीर्तन आणला. अरे कीर्तन जाम आणायचं आहे का भाऊ रे? मुक्ताबाईची पुण्यतिथी, मुक्ताबाईचा महिमा ऐकायला तुम्ही तयार नाही, मग तुम्हाला दादा कोंडके कोठे अपुरा पडला, निडू फुले आणखी एक तिसरा राहिला. काय करता? पण एक लक्षात ठेवा, जेवणात जीवन सत्व असावं, कीर्तनामध्ये तत्व असावं. फळात रस, धान्यात कस आणि जीवनात रामरस. काय 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 काय? फळात रस, धान्यात कस, जीवनात रामरस. नसलं तर विरस आहे. काय वासना आहे तुमची? माझी वासना सांगतो. पण आम्ही असं ऐकलंय, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, तेची झाले अंगे हरी रूप, दुसरं जे चरण म्हटलं जातं, जड भरत राजा. मी बोधे बाबाला विचारलं, हे कुठेच नाही आहे म्हणे चरण. आता माझ्या हातात तर कायम गाथा राहते, कुठेच सापडत नाही हे चरण. ठीक आहे, पण वासना अबो. माझ्या गावचे लोक माझ्याजवळ आले, मंदिरात राहतो मी. आता सरपंच तुम्हीच म्हणा, मला म्हणतात. खरंच म्हणायला लागले ते. वाचनालय काढू, काय म्हणतात, तालीम काढू. म्हटलं मी फार्म भरीन, 5 पैशाची चहा कोणाला पाजणार नाही, पाजू नका म्हणे. आणि म्हटलं लक्षात ठेवा, मी फार्म भरला की मला तुम्ही बिना मतदानचं निवडून द्या. त्याच्यातले 2-3 मागच्या मागच सरले, बिनविरोध. त्यांना चहा पाजणार नाही, पैसे देणार नाही. मग हा माल कशाला पाहिजे बाबा? मी त्यांना असेच कटवले. पण ज्या गावी संध्याकाळी कीर्तनाला गेलो तिथे स्वप्न पडलं, स्वप्नात सरपंच झालो. ऑडिटरचं माझं भांडण झालं. ऑडिटर म्हणजे हिशोब तपासणी, राज्य सरकारचा माणूस असतो तो मला म्हणतो स्वप्नात, पैसा द्या, ढाब्यावर जेवण द्या, नाही तर सीओला. अरे सीओनी तुम्ही पब्लिक सर्वंट आहेत, लोक नौकर आहेत. स्वप्न होतं ते, हिंमत झाली थोडी बोलायची. आत्ता सीओला रिपोर्ट पाठवतो. तेवढ्यात घरमालकाने उठवलं मला. बुवा म्हणे उठा. किती वाजले? 4:15. पहिली गाडी 8:30. म्हटलं का उठवलं? म्हणे तुमचं काय बिघडलं? म्हटलं सरपंच शीट गेलं. तू जर उठवलं नसतं 7 वाजेपर्यंत मी सरपंच राहिलो असतो. स्वप्नीचे चेले काय करतात ते स्वप्न, काय करतात त्या गोष्टी. एक सांगून जातो, सगळ्यात महत्त्वाचं, जशी वासना ठेवली तसं फल मिळतं. जन्म घेणे लागे. पहा, छोटूशी कथा, मी काही तुम्हाला गोष्ट सांगितलीच नाही. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आवडतीला मुलगा झाला, नावडतीला नाही. गोष्ट संपली, चहा ठेवा. वाया व्यर्थ कथा नाही, 3 कथा.
सगळं सैन्य रावणाचं मारलं, पण थोडं राहून गेलं ऐरावण मैरावण. ते मरत नव्हते, काही थोडं सैन्य राहिलं. का रे हनुमानजी, रामजी विचारतात, एवढं मारले तुझे पुन्हा दिसतात जिवंत कसे होतात? म्हणून मी शोध घेतो. त्या नगरीत शिरले, त्याच्या पत्नीला विचारलं ऐरावणच्या, म्हणे पाताळात. ती सांगत नव्हती, पण मी विधवा होईल. म्हटले तुझा मनोगत पूर्ण करतो. म्हणे काय मनोगत आहे? रामचंद्र प्रभूंना माझ्या शयनगृहात आणायचं. तो हनुमानजी आणतो, सांग. म्हणजे याचं उत्तर असं आहे, पाताळातून भुंगे अमृत आणतात, मेलेल्या राक्षसांच्या तोंडात टाकतात, ते पुन्हा जिवंत होतात. मग ते युद्ध संपणार नाही. मग काय केलं पाहिजे? भुंगे मारून टाकले. एक भुंगा म्हणे हनुमानजी मारू नका, मी उपकार फेडून देतो तुमचा. ठीक आहे, जा त्या ऐरावण मैरावणच्या पत्नीचा पलंग पोकळ करून टाक. हा, चंद्रसेना तिचं नाव. हरिविजय या ग्रंथात कथा आहे. जा तिचा पलंग पोकळ करून टाक. तो पलंग पोकळ करून टाकला. ऐरावण मैरावण सगळे मारून टाकले, पुन्हा जीवन. भुंगे मारले ना, अमृत कोणी आणलं नाही, मेले ते. हनुमानजी काय शब्द दिला? आणतोय रामाला. तिने शेज तयार केली, त्या शेजवर पाय ठेवला, लाकडी पलंग होता तो. कुचकन पलंग खाली बसला, पोकळ होता ना. चंद्रसेना तू कपट करते, पोकळ पलंग मला फसवण्याकरता चालले. रामचंद्र प्रभू फिरले मागे. तेवढ्या तिने हात जोडले, माझी राहिली ती वासना. ठीक आहे, तुका म्हणे देवापाशी येईल ऐसी वासना, तरी मी आडवावे कोणा? कोण पुरविल माझी वासना? नाटाचा भाग आहे. ए चंद्रसेना, काय वासना आहे? हनुमानजींनी काय सांगितलं होतं तुम्हाला? हो, याच्या पुढचा जो अवतार आहे माझा, लगीन पेशालिस्ट. या पंढरपुरात, भागवतातही चालतं बरं काय, मोकार चालतं भागवतात. आणि मी लग्न करणार. चंद्रसेना, सत्राजित नावाच्या राजाची तू सत्यभामा होणार, आणि तू मला वरणार, आणि तुझी वासना पुरी होईल. शब्द दिला रामा अवतारात, पूर्ण केला कृष्ण अवतारात. मग परमात्मा वासना पूर्ण करतो का? पडिये देह भाव पुरवी वासना, भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी नावे, अंतिते आपणा पाशी नावे, अंतिते आपणा पाशी नावे. पडिये देह भाव पुरवी वासना, भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी नावे, अंतिते आपणा पाशी नावे. पडिये देह भाव पूर्वी वासना. मग देव वासना पूर्ण करतो, म्हणून मा देवा पुरवावी याची आवडते म्हणा, देवा पुरवावी ऐसे आवडते म्हणा, देवा पुरवावी वासना. वासना पुरी करायची आहे का? खानदेशामध्ये मी फिरतो, पाटील समाज बहुजन समाज खानदेशात आहे. बाबा माझ्या मुलीकरता स्थळ बघा ना. म्हटलं पुष्कळ आहेत मुलं भरपूर आहेत. नाही म्हटले ते भरपूरला काय करतात? म्हटलं तुम्हाला कसं स्थळ पाहिजे? केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची नोकरी पाहिजे. म्हटलं ठीक आहे. परमनंट पाहिजे. म्हटलं ठीक आहे, पण त्याची माय मेलेली पाहिजे. जहा चोरों का डर वहा शाम हो गई. अजून त्याला बहीण नको पाहिजे. म्हटलं तुझ्या मुलीकरता त्याला त्याची आई मारते का तू? कस काय तुझ्या मुलीचं लग्न होईल? या चुकीच्या वासना आहेत. ज्याचा हरिपाठ पाठ नाही, ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याने रामायण सांगावं का भागवत सांगावं? ज्याचे 32 दात पडलेले आहेत त्याने ऊस खावा का सुपारी खावी? ज्याला टीव्ही झालाय त्याने दुसरं लग्न करावं का तिसरं करावं? या वासना चुकीच्या आहेत. वासनेचे पेव भरलेले आहेत. पण शेवटी एक लक्षात ठेवा,
तुका म्हणे देवापासी येईल ऐसी वासना. वासनेचे दोन प्रकार आहे, अभ्यासू लोक सांगतात. हे एक मलिन वासना संसाराला जन्ममरणाला कारणीभूत होते आणि शुभ वासना देवाकडे नेते. तर तुकोबऱ्यांची शुभ वासना आहे. तुका म्हणे देवापासी येईल ऐसी वासना असं आहे. पण ऐकून तर घ्या. मग तुमची वासना पुरी करायची का तुकोबराया? म्हण मग सांगा तुमच्या वासनेचं स्वरूप पहिल्या चरणात. देव वसे चिती, 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 त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. जशी लोखंडाची साखळी, जशी फुलाची पाकळी आणि तशी चरणाची साखळी. सांगा तुमची वासना. देव वसे चित्तीन त्याची घडावी संगती, मला त्यांची संगत द्या. इथे संगत मागून ठेवलेली आहे. लाकूड, कोरडं लाकूड, ओलं लाकूड मातीमध्ये गाडलं तेवढा भाग सडून जातो. लोखंड जमिनीत गाडलं की लोखंडाची माती होते. गुरंढोरांच्या शेपटीलमध्ये एक किडा राहतो. तो गुरंढोरं खाऊन पिऊन असे दुबडे पतले होतात. मग त्यात बरं का चाई म्हणतात त्याला. झाडाला वाढवी लागते, झाडाच्या मुळाच्या सालीला ती खाऊन जाते. पाणी मिळत नाही, झाड कोरडं करते. तशी वाईट वासना सुद्धा माणसाला जाळून टाकते. गुराढोराच्या चाईमुळे ते गुरंढोर तार पडत नाही. शेपटीत काटा खोसला की त्याच्या विषाने ते मरून जाते. झाडाला हिंगाचं पाणी टाकलं की वाढवी पडून जाते. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. लोखंडाला ॲशन पेंट लावला की त्याची माती होत नाही. बरोबर आहे. लाकूड कुजून जातं, त्याला डांबर लागलं ते कुजत नाही. आणि तरुण पिढी संत संगतीत राहिली तर त्याला व्यसन दुराचार लागत नाही. मी लहानपणी 64 ते 71 शेतीकाम केलं. कुठलंही व्यसन लागलं नाही त्या लोकात. लावण्याचा प्रयत्न केला. पक्क मडकं पाण्यात टाकल्यावर विरघडत नाही, कच्चं मडकं विरघडून जातं. असे कच्चे मडके आणि त्या मार्गाला गेले. सांगा आता देव चित्तात राहणाऱ्याची संगत पाहिजे का? अखंड जया तुझी प्रीती, मद दे दयाची संगती, अखंड दया तुझी प्रीती, मद दे दयाची संगती, अखंड दया तुझी प्रीती, मद दे दयाची संगती, अखंड दया तुझी प्रीती, मद दे दयाची संगती. मग मी कमलापती तुझवा नाही कंटाळा, तुझवा नाही कंटाळा, पडोनी राहील तय ठाई, उगाच संतती पायी, पडोनी राहील तय ठाई, उगाच संतती पायी. तुझवा नाही कंटाळा, तुझवा नाही कंटाळा, पडोनी राहील तय ठाई, उगाच संतती पायी, पडोनी राहील तय ठाई, उगाच संतती चरणाच्या विषयाचं सादृश्य. देववसे चित्ती त्याची घडावी, अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची न लगे मुक्ती धन संपदा. असे पंकट स्वामी महाराज 18 आणि 15 चरण काढत होते. गाथेचे गाथे पाठ होते. झाली त्यांची पुण्यतिथी 15 दिवसापूर्वी.
काय करता त्या बाकीच्या गप्पा ऐकून मनोरंजन करायचं का? एक जण कोकणातला काय झालं काही नाही, त्याचं हापूस आंब्याची बाग पिकलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसून चिंचा खात होता. ज्या झाडाखाली बसला ते झाड कशाचं आहे आणि पिकलेल्या पाडाला लागलेल्या, आणि तो काय खातोय? हे गुरुवारी धुंडा महाराज सांगायचे, वारकरी संप्रदायाच्या भाविक मंडपाखाली बसून तमासगिराच्या चाली याच्या त्याच्या चाली ऐकणं, मनोरंजन करणं म्हणजेच कल्पतरूच्या झाडाखाली जोडीला गाठी देणं आहे. पण एवढं तेवढं असावं. आता कीर्तनात हसणं असावं, हसण्यात कीर्तन नसावं. आमचे दादा सांगतात बुवा, संदीपान दादा. ती गोष्ट अशी आहे, मला संगत दे. ऐका आता 4-5 वाक्य. संत संगतीमध्ये मन विवेकी होतं, कुसंगतीमध्ये मन मलिन होतं, आणि विचित्र पत्नी जर पदरी पडली किंवा तिच्या पदरी विचित्र माणूस पदरी पडला, मन प्रक्षुब्ध होतं. 3 झाले. परत ऐका, संत संगती 1, कुसंगती 2 आणि विसंगती किती झाले? 3 झाले. परत पुन्हा सांगतो तुम्हाला, पुण्याशिवाय संत भेटत नाहीत. 1, संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे. 1, पुण्य फळले 9 दिवसा कोण पुण्य यांचा होईल सेवा. कोणा पुण्य फळाले जी देखील पाऊले, कोण पुण्य कोणा गाठी जी ऐसे अशी भेटे. संत भेटण्याकरता पुण्य पाहिजे, पुण्याने संत भेटतात. हा, संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, संत सेवा करण्याकरता श्रद्धा पाहिजे, आणि संत कृपा होईल इतकं भाग्य पाहिजे. पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा. 71 साली तुकाराम बाबा खेडलेकर गेलेत, वैकुंठवासी झाले. तेव्हाच 1 महिना झाला होता मला आळंदीला यायला. त्यांच्या अस्थी आळंदीला विसर्जन केलं इंद्राणीमध्ये. माऊली बाबा नथुसिंग बाबा दोन्ही बरोबर राहत होते शिवडीला, निफाडजवळ. काशीनाथ बाबा माझ्यापेक्षा थोडे काहीतरी वयाने मोठे होते, 3री पिढी. ज्यांना संत संग घडला त्यांचा परमार्थ टिकला, परिपक्व परमार्थ झाला. बाकीचे हसण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये. आमटी छान झाली होती, शिरा खास बनला. हा, अशा गप्पा करतात. काय गप्पांचा टप्पा करणारे आप्पा गावोगाव आहेत. मग आता संतांची संगत पाहिजे का? हो, करा ना मग सुरुवात. पुणे जिल्हा, राजगुरुनगर तालुका, म्हणजे पूर्वीचा खेड. गावाचं नाव कुडूस. कडूस वेगळं, कुडूस वेगळं. तिथल्या एका सद्ग्रस्ताची म्हैस दोर तोडला आणि पळाली. आता ते तमगुणी प्राणी, ताकद लावली, दोर तोडला तिने. कुठशिक रानात हिडत होती, तिला माहीत. तिचा मालक हुडकत 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 भंडारे डोंगरावर पोचला. ओ बाबा, अहो इकडे म्हैस आली होती का? ते तुकोबाराय भजन करत होते. अरे म्हैस पाहण्याकरता देव या, अरे कड नका ले का तुला? देव पहावया करी ओसायास. महाराज तुम्हासनी काय कळणार, लय गुणाची म्हैस. अहो असलं दूध देते बघा, सारं दूध वापलं. घराचं चटणी मिरची तेल कांदा कैरी पापड मसाला कापड साबण मीठ सारं भागात. तुम्हासनी काय कळणार ते? तुकोबाराय म्हणायला लागले मनातल्या मनात, तू रस्ता चुकून इकडे आलेला आहे, जा घरी. अहो पण म्हैस गावना ना. अरे तुझी म्हैस तुझ्या घरी गेली. अहो महाराज, म्हैस घरी गेली आणि तुम्हाला इथे कसं कळालं? तू घरी गेल्याशिवाय तुला कसं कळेल? मला कसं कळालं हे तुला कळण्याकरता तुला घरी जावं हे कळत नाही का? तुझी पत्नी दूध काढते, जा झपा झपा पायऱ्या टाकत घरी, पावलं टाकत घरी गेला. तेवढ्यात दुरून मशीन पाहिलं. कारण 2 प्राणी असे आहेत, जो खाऊ घालतो त्यालाच ओळखतात. ती बया काय म्हणाली, अहो धनी तुम्ही कुठची कुठ काय लात म्हशीला? लय गुणाची आपली म्हैस, बघा ना तुम्हाला हाक मारती, वैरण टाका म्हणती. काय इकडे तिकडे ओळखत्यात? अगं जाऊन दे तिकडं. अहो असं काय करतात?
आता घरात दूध ठेवायचं, बाकी वापायचं. अगं गप्प बैस, वैरण टाका की तिला. अगं तुला काय कळतं? आपण तुम्ही असं काय करतात? अगं तू बुवा म्हणला तुझी म्हैस घरी गेली, तुझी पत्नी दूध काढते, तिथं त्या बुवाला कसं कळालं? पायऱ्याही चढलं नाही. त्यांचं नाव आहे गंगाराम मवाड. महाराज मी काय करू, बसा खाली. हे कागद घ्या, ही लेखणी घ्या, ही कोळशापासून लोण्यापासून बनवलेली शाई, हिच्याने अभंग लिहा. मी सांगतो ते. महाराज काही लोक सांगतात संताजी महाराज जगनाडे होते असंही सांगतात. तुकाराम महाराजांचा नुसता संबंध एवढा आला, क्षणभर संबंध आला तर टाडकरी झाले आणि तुकाराम महाराजांच्या बरोबरचे झाले. इंद्रायणी नदीतून तुकोबारांच्या मंदिराकडे जावं, जी कमान बनवलेली आहे, गेट, स्वागत गेट, 14 टाडकऱ्यांचं स्मारक आहे. ते 14 टाडकऱ्यांच्या मूर्त्या त्या कमानीमध्ये समाविष्ट केलेल्या आहे. गंगाराम मवाड, त्यांचे जावई मालजी गाढे. तुकाराम महाराजांचा पखवाजा माहिती आहे का नाव? हो म्हणत राहावं, मान हलवत राहा, मोगुमा रेटून देव. सोनबा ठाकर आदिवासी होता. मालजी गाढे होते. परत सांगू, नावजी पाटील होते, अंबाजी पंत लोहकरे, ही बरीच मंडळी होती. त्यामध्ये स्वतः त्यांचे बंधू कान्होबा बंधू होते, एक जावई होते. 14 टाडकऱ्यातले ते एक टाडकरी झाले. एवढा संघ घडावा. मला फार दिवसापूर्वी आठवतं, आजच्या 53 वर्षाला आम्ही आळंदीत शिकवत होतो. आमच्या अगोदरच्या 1-2 वर्षाला एक मुलगा इतकं गायन सुंदर होतं त्याचं, तो गायनामुळे नाट्य कंपनीत गेला. मग तिथे कसा राहिला असेल तो कीर्तनकार? नाटक कंपनीत गेला. संगत बाबा बाबा बाबा, ज्याचं त्याने पहा. कीर्तनकार सांगून सांगून काय सांगणार आहे. पण परत ऐका आणखी एक विषय. ओ दादा राम 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 राम. दिवसभर हुडकत होतो, तुम्ही गावलाच नाहीत. मी पेमेंट घ्यायला गेलो होतो. कशाचं? ऊसाचं. आणलं का पेमेंट? किती होतं? 4.5 लाख रुपये. तिथेच बाजूला चोर बसला होता गावातला. थकलेला म्हणून झोपी गेला. मातीचं घर फोडलं, 4.5 लाख रुपये लंपास केले. त्याच्या बाजूला या रस्त्याकडून माणूस आला तर आवाज काढायचा कुत्र्याचा, तू. तिकडनं माणूस आला तो टिटवीसारखा आवाज काढायचा. असं त्यांची व्यवस्था करून ठेवतात. हे सर्वचे सर्व चोर पैसे घेऊन घरी गेले नाहीत. त्याच गावातल्या छोटूशा नदीच्या काठावर एक साधू राहत होता. साधना करायचा. उन्हाळ्याचे दिवस आणि त्या ठिकाणी कोपीच म्हणतात. त्या कोपीच्या अंगणात झोपलेला साधू. अहो बाबा, आप सो गए क्या? अरे भाई कौन हो आप? बाबा हम गन्ना काटने वाले मजदूर लोग हैं और तो पगडंडी भूल गए. पगडंडी म्हणजे पौलवाट. तो ये बताइए बाबा, हम जाएंगे, पहले पानी तो पिलाओ बाबा. साधू लोटा घेण्याकरता त्या कुटीत शिरला. 10च्या नोटचं अर्ध बंडल साधूच्या उशाला घालून दिलं चोरांनी. इधर बाबा पिसाब के लिए कोई जगह है, जाओ कुटी के पीछे जाओ. दगडाच्या खाली अर्ध बंडल घातलं. पाणी प्यायला निघून गेले चोर. ते घरीच आले नाहीत. ही एसटी तिथे, ती एसटी तिथे, ती एसटी तिथे, काहीच माग उरला नाही. काय झालं ते ऐका. पैसे गेले, घर फुटलं, चोरी झाली. लगेच पोलीस पाटलाने फोन केला. डॉग कॉड, मराठीत श्वान पथक. त्याला हुंगवलं. ते जो निघालं कुत्र साधूच्या झोपडीत. पंजे मारायचं त्या उशीला. उशी उचलीन 10चं बंडल सापडलं. साधू पूजा पाठ करत होता. तिथून निघालं कुत्र, कोपीच्या मागे गेलं. दगडाला पंजे मारायचे, दगड उचलला, 10चं बंडल. बाबा इधर आओ, ये पैसा आपके बिस्तर के नीचे आ गया, इधर पत्थर के नीचे किसने छुपाया ये पैसा? बाकी पैसा कहाँ रखा है? जल्द से जल्द बताओ.
बैठो गाडी में. साधूने काय केलं ते सांगा. ढेकणाच्या संगे राजो बंगला ढेकणाचा संग हिराजो बंगला ढेकणाच्या संग हिराजो बंगला ढेकणाच्या संग हिराजो बंगला कुसंगे नाडीला साधू जैसा 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 ढेकणाचा संग हिरा बंगला ढेकणाचा संग हिराजो बंगला ढेकणाचा संग हिराजो बंगला ढेकणाचा संग हिराजो बंगला ढेकणाच्या संग हिराजो बंगला ढेकणाच्या संग हिराजो बंगला ढेकणाच्या संग हिराजो बंगला ढेकणाच्या संग हिराजो बंगला. बंगला ढेकणाच्या संगे हिरा. ढेकणाच्या रक्ताने हिऱ्याचे तुकडे होऊन जातात. हे पदार्थ विज्ञान आहे तुकारामांच्या गाथेतलं. त्यांच्या कामापुरतं घेतलं त्याने, बाकीचं नाही घेतलं. परत सांगून निघून जातो. आळंदीमध्ये काही मुलं जातात, शिकायला जातात. मग आमच्या समोरचा एक मुलगा आला बीडकडून. बाबा त्याच्या गावची भजनी त्याला ब्रासलेट धोतर जोडा, 2 शर्ट, 2 टोप्या, 1 उपरण, 1 टावेल, मंजनची बाटली साबणासकट आणायची यात्रेमध्ये. आमचं महाराज व्हाय, आमचं महाराज 4थ्या वर्षाला व्हाय. 4थ्या वर्षाला जरी काठचा फेटा घेतला, 1 शर्ट, 1 धोतर, उपरण, टोपी, सगळं घेतलं. आणि महाराज आता घरी जायचं ना, तर बरं का तुमच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह करायचा. आणि ह्या बुवाने काय केलं, 4 वर्ष यांच्या धर्मशाळेत जायचं आणि तिथले पंगतमध्ये जेवायचं आणि वाढू लागायचं आणि उरलेलं घेऊन यायचं त्या धर्मशाळेमध्ये. टिवल्या बावल्या करायच्या. जिथे पंगत राहिली ज्या धर्मशाळेत त्या धर्मशाळेत जायचं. आळंदीत 12माही अन्नदान आहे, एकादशीला फराळ आहे. 4ही वर्षात हरिपाठ पाठ होता का नाही होता ते हरीलाच माहीत. त्याने खाली मान टाकली तो वर करत नव्हता. आणि आता यादी करायची महाराज आपल्या सप्ताची. तुम्हासनी फेटा बघा बरं हा गडी म्हणून म्हणे तसाच राहून द्या. मी येतो म्हणे. जो गेला तर आलाच नाही, घरी गेलाच नाही. संताच्या संगतीत राहून कोराचा कोराच राहिला. चांगदेवाचं अगोदर काय झालं, चांगदेवाच्या शिष्यांचं काय झालं. परवाच्या महाराजांनी मुक्ताबाईचं चरित्र सांगितलं असेल तुम्हाला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. एक बोलतो जर संत संग मिळाला नाही तर एक काम करावं, संतांच्या घरच्या नाणीमध्ये मोरीमध्ये किडा होऊन राहावं. संतांचे नाणे होईन क्रीडा संतांचे नाणी होईन क्रीडा संतांच्या नाणी होईन क्रीडा घोडेना उच्चिष्ट लोळेना अंगणी घोडेना उच्चिष्ट लोळेना अंगणी उच्चिष्ट लोळेना संतांचे नाणी होईल क्रीडा संतांचे नाणी होईल क्रीडा संतांचे नाणी होईल क्रीडा. तुकोबारांनी वासना व्यक्त केलेली आहे. किडा होणं बरोबर नाही, पण मग आता माझी वासना आहे ना, परत सांगू ना, असं करा त्यांच्या घरचा कुत्राच बना. मग आता कुत्रा, हा संत द्वारीचा कुत्रा मी झालो. एका जनार्दने कुत्रा दात पाडून केला बोथरा. दात म्हणजे अवगुणाचे दात पाडले त्यांनी. असं कुत्रा होता एक आळंदीत. एकादशीला भाकर टाकली खात नव्हता. 1 पोळी भाजली तिला तूप लावलं टाकलं खात नव्हता तो. आणि 7ला बरोबर मामान भजनाच्या हॉलमध्ये भजन होतं. मोठे बाबा विणा घ्यायची. मग आमच्या अगोदरची गोष्ट आहे.
त्यावेळेला तो कुत्रा दरवाजामध्ये मान टेकून भजन ऐकायचा. दर महिन्याच्या शुद्ध वारीला 25 मुलं वारी घेऊन देऊला जातात संस्थेतर्फे. कीर्तन भजन पंग झाल्यावर परत येतात. त्यांच्याबरोबर त्या कुत्र्याने पायी जावं, वारकऱ्याच्या मध्ये चालावं. भाऊबंदकीत शिरलाच नाही तो. त्याला माहिती आपली भाऊबंद कशी आहेत. आणि द्वादशीचं जे मिळालं ते खाल्लं की तो परत यायचा. पहा महाराज, तिथे संस्थेच्याच ओट्यावर त्याने जीव सोडला. कुठली तरी वासना अपुरी राहिलेली असेल. आम्ही काय सांगणार आहे, पण एक करायचं मात्र, संत भेट. निघावं लेट, मोजा महाराज, निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट आणि घ्यावी भेट. काय काय निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट न घ्यावी भेट. तुमच्या डोक्यात फक्त राहिलं वांग्याचं देठ. संत समागमी धरावी आवडी. संताचे संगती म्हणून माना काय म्हणत होते ते. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावे तातडे परमार्थाची, करावे तातडे परमार्थाची. हो संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. चित्तामध्ये सगळ्यांच्या चित्तात देव आहे. बोलतो 1250 सापाच्या जाती आहेत. हे सर्पपालन केंद्रामधली माहिती आहे. 7 जाती विषारी आहेत. त्याच्यामध्ये 3 जाती सगळ्यात जास्त विषारी आहेत. बरं मग काय सांगतो. सर्पपालन केंद्रामध्ये सापाची माहिती आपल्याला मिळते. साप स्वतःचा स्वभाव सोडत नाही. तुम्ही काही करा तो स्वतःचा स्वभाव सोडत. पण त्याच्याही शरद परमात्म्याचं वास्तव्य आहे. सर्व गटी राम, ऐकाने प्रमाण. घट म्हणजे देह. सर्व गटी राम म्हणजे सर्व देहात राम आहे. जाऊ द्या. सर्वस्यच अहम 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. ईश्वर सर्वभूतानाम, सर्व प्राणी मात्रांचे शरद देव आहे. जार कर्म करणारी आणि जार कर्म करणारा यांच्या हृदयात देव आहे. भारत मातेचा भ्रष्टाचार करून आपल्या मुलाबाळांना पोसणारा त्याच्याही शरीरात देव आहे. मी कुठं वाईट बोललो त्याला? त्याच्याही शरीरात देव आहे. असा नांगी मारणारा विंचू, त्याच्यातही आजगर माणसाचा वास कळतो त्याला. झोपलेल्या माणसाला पायाकडून गिळतो तो. त्याच्याही शरीरात देव आहे. मग आजगराची उशी करायची का अंथरूण? विंचूच्या अंगावरून हात फिरवायचा का? धामण नावाची सापाची जात तिच्या अंगावरून हात फिरवायचा का? या उग्र प्रकृतीचे आहेत हे प्राणी. तसंही चरण आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही. मग सर्वांच्या हृदयामध्ये जर देव आहे, मग तुम्ही कोणाची संगत मागताय? ऐका, सगळ्यांचे. मी काय सांगू टाकलं, घाणीतला किडा नरकातला किडा त्याला शेपूट राहते, पांढरा किडा राहतो एवढा. त्याच्या शरीरात सुद्धा देव आहे. चैतन्य, व्यापक चैतन्य आहे. मग कोणाची संगत करता तुम्ही? सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी. या दैवी संपत्तीच्या गुणांना युक्त आहे. सावळी कृष्णमूर्ती ज्याच्या हृदयात खेळते आहे, जयाचे नाव तीर्थ रावो असा जो आहे. आणखी सांगा. जयाचे चोखटे मानसी मी होण्याचे, अशाची संगत जीवनामध्ये मिळाली. परत सांगून जातो,
आंधळा महाराज होता एक, आणि एक गरीब माणसाने त्याच्याकडे पोरगा पाठवला. 12 वर्ष त्याने पोराला कपडे धुवायला लावले, 12 वर्षामधून माधुकरी आणायला लावली, आणि 12 वर्षाच्या नंतर पाहिलं त्या मुलाला काहीच येत नव्हतं. माशाची संगत करायचीच का? संगतीने होतो. मी सांगितलं ना, धर्मशाळांमध्ये पंक्ती पठाण फिरत होता तो, तसाचा तसाच राहिला. पाण्यामधला दगड काहीच, उन्हाळा हिवाळा पावसाळा सारखंच आहे दगडाला. हिवाळ्यामध्ये नरम होतो, पावसाळ्यामध्ये विरघळून जातो, आणि उन्हाळ्यात टणक होतो. असं काहीच नाही. मिळेल त्या संताची संगती. वाल्याचा वाल्मिकी झाला पण नारदामुळे. ध्रुववाड परमात्म्याचं दर्शन घडलं पण त्या ओम नमो भगवते या मंत्राला देणाऱ्या नारदामुळे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. मग संत भेटले की त्यांचे दोष पाहिजे नाही. ऐका आता व्यवस्थित. एक माणूस निवडून आला आणि कोणाचेच कामं केले नाही, कोणाचेच कामं केले नाही, लगेच हवा पसरले, हा काही कामाचा नाही, आपल्याला कामाचा माणूस पाहिजे. दुसऱ्या वेळेला पाडला, पुन्हा त्यालाच तिकीट दिलं पक्षाने, पुन्हा तिसऱ्या वेळाही पक्षाने पाडला, गेला. काय झालं शेवटी? त्याचं तिकीट बंद झालं. मग त्याला करमत नव्हता ना घरी. घरी कुठे करमत होतं? मग त्याने भजनी मंडळ सांगितलं मला माळा टाकायची आहे म्हणे. आता मान कुठे मिळेल? आता कुठेच मिळेल, ही जागा आहे आपली. म्हणे काही हरकत नाही. महाराजा म्हणे अमुक अमुक महाराज आमच्या मंदिरात राहतात, तिथे सूचना करून दिली. आमचे खासदार येत आहेत, माझी खासदार येत आहेत, तुमच्या हातून माळा टाकणार आहे. म्हणे ठीक आहे. त्या महात्म्याने काय केलं, उरलेली खिचडी त्या पात्रात राहू दिली, उरलेल्या खिचडीचं पातेलं बाजूला ठेवलं, गोंडपाट ठेवलं, माशा घोंगावत होत्या, खरकटी भांडे पडलेले होते, आथरून विस्कडून टाकलं. आले हे महाराज. म्हणे कोणत्या आश्रमात आणलं? म्हणे ह्या महाराजांच्या. आणि ह्या महाराजांचा आश्रम आहे म्हणे. त्याने ती घाण पाहिली, माशा घोंगावत होत्या, खिचडीचं पातेलं पडलेलं होतं, अंथरुणाची इकडे तिकडे विस्कटीत होतं. त्याला दोष दिसले का गुण दिसले? दोष. आणि त्या महात्म्याने जाणून बुजून काबरं केलं. कुठे लचाड लावून घेता याची? याने काय काय केलेलं आहे ते त्याला माहीत का परमात्म्याला माहीत? आणि स्वतः असले कसले तरी कपडे घालून बसलेले होते. म्हणे महाराज मी कधीतरी येईल म्हणे. मारायला हेच पाहिजे होतं. कटवलं त्याला. काही वेळेला कटवावं लागतं, काही वेळेला पटवावं लागतं. हा आहे 2-4 वाक्य ते. शेवट सांगू, साधूजवळ प्रबोधन आहे. संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी आहे. सरता म्हणजे बरोबरीचा करतात, चंदनाचा स्वभावच आहे. पण पहिला प्रश्न संतांचे दोष पाहिजे नाही. हे पहा, ग्रंथाची किंमत पाहू नये, गाईचे शिंग पाहू नये, बैलाचा रंग पाहू नये, संताची जात पाहू नये, आणि कीर्तनकाराचे कपडे पाहू नये. बरं, गाईचं दूध पाहावं, बैलाचं बळ पाहावं, ग्रंथाचं ज्ञान घ्यावं, आणि कीर्तनकाराचं चरित्र पाहावं. विठ्ठल संतांचे गुणदोष आणिता या मना केला उगाणा सुकृताचा. संतांचे दोष पाहिले की आपलं पुण्य खलास होतं. आणि संतांच्या द्वारात जर लोळले तर आपल्या अंगावरच्या गोमाशा उडून जातात. आहे का भंग? संताची या लोळेद्वारी पडती दुरी गोमाशा. काम क्रोधाच्या गोमाशा आपल्या अंतकरणातले उडून जातात. मासे संत भेटले पाहिजेत, पुण्याने भेटतात, पण त्यांचं माझं आणि अशा प्रकारचं निभलं पाहिजे. तिसऱ्या चरणात हरिजना हरिजना
ते दोन्ही पोरं पखवास ठोकतायत तिथे, पखवास फोडून टाकतील बरं. ते दोन्ही होते तिथे, लहान बारकी पोरं आहेत. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, कुंडलीक वरदे हरिढोल श्रीनाथ देव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडलीक वरदे हरिढोल श्रीनाथ देव तुकाराम, विठोबा रखुमाई. ताटातूट होऊ नये, संतांचा वियोग होऊ नये. रामकृष्ण परमहंसजी यांचा सख्खा भाचा होता. दर्शनाला येणाऱ्या लोकांकडून पैसे वसूल करत होता. काही मिळालं नाही त्याला, पण दुसरा एक शिष्य होता त्यांचा नरेंद्र नावचा, तेच विवेकानंद झाले, त्यांना कल्याण झालं. आपण आपलं ठरवावं. काही काही लोक म्हणतात असा महाराज पाहिजे आम्हाला. कसा पाहिजे?